दुधी भोपळ्यामध्ये एकदा मूग डाळ घालून तरी बघा, काय भन्नाट असा चवीचा हा पदार्थ बनवून तयार होतो. जर तुम्ही हा पदार्थ एकदा बनवचाल तर आठवड्यातून 4 वेळा नक्कीच बनवचाल. आणि हो, आज मी तुम्हाला इथे फक्त रेसिपी सांगणार नाही आहे, तर त्याच्याबरोबर छोट्या-मोठ्या खूप साऱ्या अशा टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा हा पदार्थ नक्की रुचकत बनणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरू करू. सगळ्यात पहिली टिप्स, इथे आपल्याला दुधी भोपळा बाजारातून आणताना कोवळा बघून आणायचा, निबार अजिबात आणायचा नाही. आणल्यावर पाण्याने स्वच्छ धुवायचा आणि हवा तेवढ्या आकारामध्ये कट करून घ्यायचा. मला इथे अर्धाच भोपळा लागणार आहे, त्यामुळे मी अर्धा कट केला आणि त्याचे पुढच्या साईडचे तोंडसुद्धा कट करून घेतले. दुसरी टिप्स, आपल्याला भोपळ्याची साल काढून घ्यायची आहे. साल काढल्यामुळे स्मूथ असा भोपळा होतो आणि शिजायला सोपा जातो. त्यामुळे भोपळ्याची साल सगळी काढून घ्यायची, ती निबार असते आणि ती जर तशीच ठेवली तर आपला भोपळा व्यवस्थित मॅश होत नाही. आता आपल्याला सगळी साल काढून घ्यायची आहे. साल काढल्यानंतरनं आपल्याला भोपळा एकदम बारीक कट करायचा. बारीक कट केल्यामुळे शिजल्यावर मॅश करायला सोपा जातो. जर मोठा ठेवचाल तर त्याचे छोटे छोटे बाईट तसेच राहतात. त्यामुळे कधीही कट करताना एकदम बारीक कट करून घ्या, म्हणजे शिजायला सोपा जातो. आता तिसरी टिप्स, भोपळ्यामध्ये थोडा ओलसरपणा असतो. तो जर भोपळा जास्त वेळ तसाच राहिला तर तो काळा पडतो. त्यामुळे काय करायचं, बाऊल घ्यायचा. बाऊलमध्ये हा सगळा कट केलेला भोपळा घ्यायचा आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तो म्हणजे लवकर काळा पडत नाही. स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा भोपळा स्वच्छ धुवून साईडला ठेवायचा आणि एक कुकर घ्यायचा आहे. कुकरमध्ये आपल्याला हा सगळा भोपळा घालायचा आहे आणि आता याच्यामध्ये 4 चमचे एवढी मूग डाळ घालायची. मूग डाळीमुळे काय होतं, आपल्या भोपळ्याची चव अप्रतिम आणि भन्नाट होते, खायलासुद्धा अप्रतिम लागतो. तशीच मूग डाळ पौष्टिक आहे आणि त्यामुळे आपली भोपळ्याची भाजी जी बनवणार आहोत सगळी त्याच्यासाठी नाक मुरडतात, ती व्यवस्थित मिळून येते आणि चवीलासुद्धा भन्नाट अशी तयार होते. थोडीशी हळद घातलेली आहे, अर्धा चमचा. आवश्यकतेनुसार पाणी घातलं आणि कुकरचं झाकण लावून मिडियम गॅसवरती आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या, म्हणजे कसं मऊसूद भोपळा शिजला जातो. गॅस चालू करूया आणि गॅसवरती कुकर ठेवून त्याच्या 5 चांगल्या शिट्ट्या मिडियम गॅसवर काढून घेऊया. शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर उघडून पाहूया. छान असा मऊसूद भोपळा शिजलेला आहे. जास्त व्यवस्थित शिजल्यामुळे मी डायरेक्ट मॅशरने जाग्याला मॅश करत आहे. पण जर तुमचा इथं व्यवस्थित मॅश होत नसेल आणि व्यवस्थित शिजलेला वाटत नसेल तर लक्षात राहू द्या, इथं एक टिप्स आहे की याच्यामधलं सगळं पाणी काढा आणि नंतर भोपळा मॅश करा, म्हणजे व्यवस्थित मॅश होतो. आता आपल्याला मिक्सर जार घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये ओला नारळ थोडासा घेतलेला आहे, म्हणजे अर्धी वाटी एवढा. 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 2-3 हिरव्या मिरच्या आणि 1 मूठ एवढी कोथिंबीर. कोथिंबीर थोडी जास्त प्रमाणात वापरा, म्हणजे त्याचा कलर थोडासा डार्क हिरवा येईल. मिक्सरला छान फिरवून त्याचा कुट्टा करायचा. गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची. कमी तेलामध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत, त्यामुळे इथे अर्धी पळी तेल घातलं. अर्धा चमचा मोहरी घालायची आणि मिक्सरला फिरवलेला हा कुट्टा घालायचा. आता इथे आपण ओला नारळ वापरले असल्यामुळं ना याची चव अप्रतिम लागते, का तर त्याच्यामुळं त्या नारळातले दूध बाहेर आलेले असतं. तसंच हिरवी मिरची घातलेली आहे, त्यामुळं अप्रतिम लागतो आणि कोथिंबीरचा वापर जास्त केलेला आहे, त्यामुळे चवसुद्धा भन्नाट येते. व्यवस्थित छान परतला गेला मसाला की अर्धा चमचा हळद घालायची. व्यवस्थित मिक्स करायची. हळदीचा फ्लेवर गेला पाहिजे, फक्त कलर दिसला पाहिजे, तोपर्यंत व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आहे. आता इथे ना आपला मसाला व्यवस्थित छान असा परतलेला आहे. आता जो आपण भोपळा मॅश करून ठेवलेला होता तो याच्यामध्ये घालायचा आहे. घालताना गॅस फुल करा, म्हणजे चरकन अशी फोडणी बसली पाहिजे आणि फोडणी बसल्यावर घरामध्ये सुगंधी असा वास सुटतो आणि त्यावेळेसच आपली खायची इच्छा अधिक वाढते. आता छान व्यवस्थित मिक्स करा. आवश्यक असेल तर त्याच्यानुसार थोडंसं पाणी वाढवलं तरी चालेल. जर तुम्हाला जास्त घट्ट वाजत असेल भाजी तर थोडंसं पाणी वापरा. आता याच्यामध्ये चवीनुसार 2 ते 2.5 चमचे मी मीठ घातलेलं आहे. मीठ इथे तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरा, म्हणजे तुम्हाला कळेल. आता व्यवस्थित भाजी हलवायची आणि त्याला एक उकळी यायला सुरू झाली की आपल्याला त्याच्यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कुट्टा पोहे खायच्या चमच्याने साधारण 2 चमचे एवढं घालायचं आहे. यामुळे काय होतं की आपल्या ह्या भाजीची चव आणखी दुप्पट होते आणि खायला खरंच अप्रतिम लागते. बरेच जण भोपळ्याचं नाव काढले की नाक मुरडतात, पण आता असं करायची गरज नाही. जर तुम्ही ह्या पद्धतीने मूग डाळ घालून बनवचाल ना तर ती भोपळा राहणार नाही, चव त्याची बदलणार. त्यामुळे खायलाही नक्कीच सगळ्यांना आवडेल. छान अशी उकळी यायला सुरू झालेली आहे. आपल्याला अगदी 3 ते 4 मिनटं मीडियम गॅसवरती ही भाजी चांगली व्यवस्थित उकळून द्यायची आहे, म्हणजे कसं की सगळी
एकजीव होईल आणि फ्लेवर खरंच खूप छान येईल. आता इथे 3 ते 4 मिनटं ह्या भाजीला मी चांगलं मीडियम गॅसवरती उकळून दिलं होतं. आता ही भाजी तुम्ही भातावरती खाऊ शकता, चपाती, राईस कशावरती खावर का, खरंच अप्रतिम लागते. तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला कमेंट्सद्वारे नक्की आवडा. 4 ते 5 मिनटं झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आणि ह्या भाजीवर घालायची. जेवढी ही भाजी दिसायला सुंदर दिसत आहे, खायला सुद्धा अप्रतिम लागत आहे. आता मला तुम्ही ही कमेंट्समध्ये सांगायचं, असा भोपळा बनवा आधी तुम्ही आणि नंतर मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ही भोपळ्याची मूग डाळ घातलेली भन्नाट अशी रेसिपी कशी वाटली. आणि जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया अशाच पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.